नागपूर मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 31 मधून शिंदे गटाचे उमेदवार गणेश चर्लेवार मताधिक्याने विजयी झाले आहेत। संघ स्वयंसेवक ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास चर्चेचा ठरलाय। पुढील 5 वर्षात प्रभागाच्या विकासासाठी त्यांचा नेमका आराखडा काय याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला। मनपा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 31 मधनं गणेश चर्लेवार। तर पहिले तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही या विजयाचा श्रेय कोणाला द्याल? या विजयाचं जे श्रेय आहे ते आहे माझ्या आईवडिलांना, की त्यांनी मला या काबिल बनवलं की मी ही निवडणूक लढू शकेल आणि त्या कार्यकर्त्यांना ज्यांनी ही निवडणूक माझ्यासाठी लढली आणि मला जिंकवण्यात त्यांचा फार मोठा यशाचा वाटा। वडील महानगरपालिकेत शिपाई म्हणून होते, तुम्ही त्याच महानगरपालिकेत आता नगरसेवक म्हणून आहात। तो एक स्वप्न तुमचं कसं आणि कसं आकारलं गेलं? माझे वडील जरी त्या महानगरपालिकेमध्ये चपराशी म्हणून आहेत तरीसुद्धा एक आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी देखील आणि त्यांचे जे साहेब लोक आहेत त्यांच्यासाठी देखील आहे, कारण की ते लोक त्यांनी मला लहानाचं मोठं होताना बघितलं आहे। तर आज त्यांना त्यांचाच मुलगा हा महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहून मलाही आनंद वाटत आहे। स्वयंसंघ सेवकपासनं निवडणुकीपर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता? संघाचा स्वयंसेवक हा संघर्षातून तयार झालेला असतो, त्यामुळे संघर्षाची धार ही येणाऱ्या विकासामध्ये मला जी प्रेरणा मिळणार आहे त्या प्रेरणेतूनच मी हे सगळं करणार आहे। त्यामुळे संघाचे संस्कार आणि शिवसेनेची तलवार जी की मला विकासामध्ये पूर्णतः कामात येईल, तर या दोघांची सांगड घालून मी येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 31च्या सर्वांगीण विकासाकरिता पूर्णतः प्रयत्न। आज युवांना तिकीट जाहीर झाली आहे, त्यामुळे युवा म्हणून मला किती वेगाने हा विकास करता येईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न मी नक्की करणार आहे। पुढील 5 वर्षासाठी तुमचा रोडमॅप काय आहे? युवा म्हणून जेव्हा मला ही तिकीट देण्यात आली आहे, तर त्यामुळे युवा म्हणून काहीतरी नवीन अशा पद्धतीचं महानगरपालिकेतलं काम जे प्रभागात उतरवण्यासाठी राहणार आहे, तर त्यामध्ये ई-लायब्ररी झालं, त्यानंतर युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठीचे उपक्रम आपण राबवणार आहोत। त्यानंतर युवकांना काय अपेक्षित आहे आणि तसेच आपल्या भागामध्ये माझा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त हे ज्येष्ठ नागरिकांचे मंडळ आहेत, तर या मंडळांसाठी एकही विरंगुळा केंद्र नाही आहे, तो ती प्राथमिकता आहे। युवकांसाठी ई-लायब्ररीची प्राथमिकता आहे। त्यानंतर आपल्या प्रभागातल्या सगळ्या गटर लाईन, त्यानंतर सगळे रोड्स हे सगळे व्यवस्थित व्हावे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा ह्या प्रायोरिटीवरती सॉल्व करण्याचा मी पूर्णतः प्रयत्न करेन। नक्की सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। मी एकता, कॅमेरामॅन अतुल गवईसोबत UCN न्यूज नागपूर।